संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीतून कोट्यवधी रुपये खर्चून साकारलेल्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा अद्यापही रामभरोसेच असल्याचं पाहावयास मिळालं आहे। अधिकारी, अनेक आरोग्य सेवक, कर्मचारी अनुपस्थित होते, तर रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सेवा आणि स्थानिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे आज मलठण ग्रामस्थ आक्रमक झाले होते। येथे 3 वैद्यकीय अधिकारी, त्यात एक अधीक्षक, एक पुरुष आणि एक स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नियुक्तीस असताना केवळ एकच डॉक्टर उपस्थित होते, तर 27 जण नेमणुकीस असताना केवळ 16 जण उपस्थित असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। सकाळी 10ला आलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अतुल नागरे यांच्याशी संपर्क साधला। डॉक्टर नागरे हे दुपारी 12:30च्या सुमारास रुग्णालयात आले। ग्रामस्थांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केल्यावर कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता, कर्मचाऱ्यांना सक्त सूचना, रुग्णांची हेळसांड होणार नाही, त्यांना बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत आणि रुग्णालयाची कुठलीही तक्रार येणार नाही, याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले। मलठण येथील ग्रामीण रुग्णालय शिक्रापूर रोडवर गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असून येथे परिसरात विविध गावातून येणाऱ्या रुग्णांना शासनाची मोफत आणि उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। येथे विविध तपासण्या करण्याच्या यंत्रणा असून काही कार्यान्वितच केल्या नसल्यानं रुग्णांना नाहक भुर्दंड सोसत खासगी आणि महागड्या आरोग्य सेवा घ्याव्या लागत असल्याचं ग्रामस्थ म्हणाले। यापुढे मलठण ग्रामीण रुग्णालयात प्रभावी कामकाज आणि रुग्णाभिमुख सेवा देण्यास टाळाटाळ होत असल्याचं निदर्शनास आल्यास ग्रामस्थ याबाबत अधिक आक्रमक पद्धतीने शासनाकडे आवाज उठवतील, असा इशारा उपस्थित मान्यवर ग्रामस्थांनी रुग्णालय प्रशासनास दिलाय। यावेळी माजी उपसरपंच दादासाहेब गावडे, रामभाऊ गायकवाड, माजी चेअरमन नानासाहेब शिंदे, दत्ता गायकवाड, सुदाम गायकवाड, बंटी बोडरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट साळवे, पोपट गायकवाड आणि अनेक मान्यवर ग्रामस्थ रुग्ण उपस्थित होते। मी नानासाहेब युनू शिंदे, माजी चेअरमन मलठण। आम्ही येथे दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये चौकशी करण्यासाठी अचानक आल्यामुळं व इथे डॉक्टर लोक किती स्टाफ आहे, किती हजर असतात, किती येतात वगैरे कोण असतं आहे आणि पेशंटची व्यवस्था करतात का, त्यांना गोळ्या औषध देतात का, ह्या संदर्भात आम्ही इथं सर्व ग्रामस्थ दवाखान्यात येऊन चौकशी केली आणि त्यांना विनंती केली की डॉक्टर साहेब, येथील ग्रामस्थांना आणि जनतेला तुम्ही चांगली सेवा द्यावा, अशी आमची विनंती की पेशंटला गोळ्या औषधे, त्यांची बाहेरील गावातील सर्व ग्रामस्थांना तुम्ही सुखसोयी द्यावा, अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती दक्षता घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्या संदर्भात नमस्कार, मी पत्रकार सुभाष शेटे, शिरूर तालुक्यातल्या मलठण येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये आज सकाळी मलठणच्या स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी असलेली गैरसोय, रुग्णांची होणारी हेळसांड आणि कर्मचारी असूनही उपस्थित राहत नाहीत, अशीही नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी तक्रार केली। त्यानंतर मी तात्काळ या रुग्णालयाला भेट दिली। वास्तविक पाहता कोट्यवधी रुपये खर्च करून हे रुग्णालय शासनाने या ठिकाणी बांधलं, पण या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, सेवा, औषधे हे रुग्णांना योग्य वेळी योग्य ठिकाणी मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे। या ठिकाणी अधीक्षक आहेत या रुग्णालयाचे डॉक्टर अतुल नागरे म्हणून, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की भविष्यामध्ये या रुग्णालयाच्या कार्यपद्धतीमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सेवेमध्ये कशा प्रकारची सुसूत्रता येईल। धन्यवाद सर। आत्ताच गावकऱ्यांशी बोललो मी। आत्ता आपलं नवीन हॉस्पिटल सुरू झालं आहे, आपण त्यासाठी जनरल OPD सुरू केली आहे, मेडिसिन OPD सुरू केली आहे। आपण इंजेक्शन TTचं इंजेक्शन देतो आणि कुत्रं चावल्यावरचं जे इंजेक्शन असतं ते पण आपण सुरू केलं आहे आणि BP, शुगरची जी औषधं बाहेर जे खर्च करायला लागतो ती आता इथं रुग्णांना फ्रीमध्ये मिळणार आहेत। त्याच्यामुळे आता पेशंटचा रोग इथं वाढत चाललेला आहे। शुगरचे डॉक्टर येतील का, त्याचा वाढ घ्या। हो, तर आता हे सगळं हळूहळू पूर्ववत होत चाललं आहे। आपण लॅबोरेटरीचं पण सुविधा सुरू केली आहे। आपण रक्त तपासणी करतो आहे, हिमोग्राम, त्याच्यानंतर आपण युरिन शुगर चेक करतो आहे सगळ्यांचं। ECG पण आपण सुरू केलं आहे, एक्सरे मशीनचं इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे। फक्त आता मीटरचं थोडंसं कनेक्शन केलं की ते एक्सरे मशीन पण सुरू होईल, म्हणजे रुग्णांना कुठे जाण्याची गरज नाही पडणार आणि आपलं ग्रामीण रुग्णालय मलठण हे म्हणजे ह्या पंचक्रोशीत एक नावाजलेलं हॉस्पिटल सुरू होईल असं मला वाटतं
आणि त्याचं नाव चांगलं व्हावं, त्याच्यात पेशंटला सगळ्या सुविधा मिळाव्यात. आता ॲडमिटची सोय पण सुरू होईल, पण त्यासाठी थोड्या PWDच्या परमिशन बाकी आहेत. त्या झाले की ॲडमिटची सोय पण सुरू होईल. तर सगळ्या लोकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. बरं, या रुग्णालयामध्ये जो स्टाफ आहे त्या स्टाफविषयी ग्रामस्थांची म्हणजे रुग्णांची नाराजी, वेळेवर उपलब्ध नसणे. तर स्टाफला मी आता कडक सूचना देणार आहे की सगळ्यांनी वेळेत हजर राहायचं आहे. कोणीही गावकऱ्यांशी किंवा आपसात तंटा करायचा नाही आहे. तर आपण आजपासूनच त्यांना ताकीद देणार आहे, सक्त ताकीद. नाही सर, त्यांचा जे स्टाफचा बोर्ड लावा. मी तर 15 दिवस झाले, 20 दिवस रोज येतो, तुम्ही मला आजच दिसले. कट करा तुम्ही आता मध्ये एडिट करा, एडिट करा. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे, शिरूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.